तर अर्ज फेटाळलेल्या 12 उमेदवारांची भायखळा येथील निवडणूक कार्यालयात त्यांनी धडक दिली। राहुल नार्वेकरांच्या दबावामुळे अर्ज भरून घेतले नाही असा आरोप आहे। हरिभाऊ राठोड मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांच्यासह अनेक उमेदवार आहेत। आमचे अर्ज मान्य करा अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। अर्ज मान्य करा अन्यथा कोर्टात जाणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। हरिभाऊ राठोड मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांच्यासह अनेक उमेदवार आहे आणि राहुल नार्वेकरांच्या दबावामुळे अर्ज भरून घेतले नाही असा आरोप ते करत आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। हरिभाऊ राठोड आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? एक व्हिडिओही तुमचा आता समोर आलेला आहे। तुम्ही राहुल नार्वेकरांना म्हणताय आमचे अर्ज भरू दिला नाही, का भरू दिला नाही, तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही, काय सांगाल असं? मी म्हणाल साहेब तुम्ही आहात आणि ह्या लोकांचे अर्ज भरू दिला नाही, तुम्ही सांगा आरोना जरा द्या म्हटलं आदेश की यांना का बाहेर ठेवलं आहे, पोलीस आहे, तुम्ही योगायोगाने इथे आहात तर द्या आम्हाला। नाही तुम्ही लवकर यायला पाहिजे, तुम्ही 3:30 वाजता यायला पाहिजे असा नियम आहे, तसा नियम आहे। म्हटलं साहेब नियम आम्हाला माहीत, आम्हाला शिकू नका तुम्ही, हे सगळे नियम आहेत ना, हे तुमचे राजपत्र आहेत, याच्यात बघा हे बघा फुटनोट काय लिहिले आहे, नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांनी 5 वाजता आरोच्या कार्यालयात यायला पाहिजे। आम्ही कार्यालयात आलो आहे आणि आम्हाला तो आल्याबरोबर टोकन दिली। तुम्ही कशाला दिली टोकन? टोकनचा अर्थ असा होतो तुम्हाला माहित आहे, टोकन आहे ना मतदानाच्या वेळेस काय टोकन तो आतमध्ये गर्दी झालेली आहे, त्यांनी सांगितलं आतमध्ये। तुमचं नाव काय, तुम्ही कोणत्या पक्षाकडून आहात का आणि तुम्ही उमेदवार आहात? मी बहुजन समाज पार्टीकडून महेंद्र शिंदे, दक्षिण मुंबई जिल्ह्याचा प्रभारी। आमचे बसपाचे 3 उमेदवार 225, 226 आणि 227 या तिन्ही ठिकाणी आमचे उमेदवार होते आणि 224ला सुद्धा आमचा उमेदवार होता। आमच्या उमेदवाराची नावं आहेत परिचय भोईर 226मधून, मनोज मोरे 225मधून आणि रुखसाना शेख ह्या आमच्या 227मधून। असे उमेदवार आमचे 3 उमेदवार BSPचे होते। आम्ही फॉर्म भरला, रिसीट फाडल्या, टोकन देऊन आम्हाला माहिती होतं की 5 वाजता या आतमध्ये घेणार नाहीत, म्हणून मी उमेदवार ह्यांना आमचे उमेदवार त्या दरवाजाच्या आतमध्ये पाठवले। त्यांना धक्का मारून, पोलिसांना धक्का मारून पाठवले। पोलिसवाले आतमध्ये सोडत नव्हते, म्हणलं जावा तुम्ही, नंतर हे पोलिसवाले बोलणार की तुम्ही 5च्या आतमध्ये आलात नाही म्हणून तुम्हाला घेणार नाहीत, म्हणून तुम्ही यांना धक्का मारून पाठवलं। तर धक्का मारून पाठवल्यानंतर मग राहुल नार्वेकर आतमध्ये गेले। पोलिसांना काही इंस्ट्रक्शन दिलं काही माहिती नाही आम्हाला। नंतर आम्हाला आमच्या ह्या उमेदवारांना त्यांनी धक्का मारून वापस बाहेर आणलं। पण हे धक्का मारून बाहेर आणलेलं आहे हे तर CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसणारच आहे ना। पक्षाचा आहात किंवा तुम्ही उमेदवार आहात का? मी 227ची उमेदवार आहे। मी अलायन्स काँग्रेस काँग्रेस वंचित आघाडी आणि मी जी उमेदवार आहे ती रिपब्लिकन पार्टी गवई गटातून आहे। माझा विषय असा आहे की ज्या पद्धतीने त्या दिवशी आमच्या संगती जे घडलेलं आहे या ठिकाणी, तर सगळ्यांना आता साहेबांनी पण सांगितले, सगळेच सांगत आहेत। तर आता जे आम्ही जे पत्रव्यवहार केलेला आहे आणि आमची अपेक्षा आरोनकडे आहे, कारण की पूर्ण विषय त्यांच्या हातात आहे आणि ते मार्ग काढू शकतात। हे सगळे उमेदवार होते, मात्र या ठिकाणी आपण बघतो की त्यांचा आरोप आहे राहुल नार्वेकर यांच्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो स्वीकारला गेलेला नाही आहे। या निवडणूक कार्यालयामध्ये त्यांचा दबाव होता, त्यामुळंच आम्हाला धक्काबुक्की झाली, गाफील ठेवलं गेलं अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो या सर्व उमेदवारांनी केलेला आहे। आम्हाला यादीमध्ये समाविष्ट करून घ्या अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या सर्वांनी उचलल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।